आपल्या मनानं नाही ठरवायची गुरुची सेवा कशी करायची. लक्ष करू काय का माताजी, एक गुरु होते गुरु, आणि एका शिष्याच्या घरी आले. त्या शिष्याने गुरूंना बोलवलं घरी. गुरु आले प्रभूजी घरी. तो शिष्य एवढा प्रसन्न झाला, काय गुरु, गुरुंची किती सेवा करू, कुठं ठेवू कुठं नाही, काय खाऊ गुरु, गुरुंना समजायला गेलं त्याला. एवढा प्रसन्न झाला. आणि त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते. कुठले दिवस होते? उन्हाळ्याचे. त्यांनी काय केलं, लक्ष बरोबर काय का, गुरु पहाटे उठले गुरूंना प्रसन्न करण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस होते. गुरूंना वरी नेलं गच्चीवर, आणि रात्री थंड पाण्याचे डेरे असतात ना, माठ भरून ठेवले होते. म्हणजे उकाडा खूप आहे, गुरूंना काय करू आपण, सकाळी थंड पाण्याने आंघोळ करू. याने काय केलं, गुरूंना वरी नेलं गच्चीवर, आणि गुरु बसले. म्हणला गुरु महाराज बसा तुम्ही, मला तुम्हाला स्नान घालायचे. बसले, थंड पाण्याचे माठ वतले अंगावर. एवढे प्रसन्न झाले गुरु. त्याच्या शेजारी एक राहत होतं पोरग, त्या दोघांची ती दुश्मनी. ती मला ह्याच्या गुरुला प्रसन्न केलं, मी बी करतो. लक्ष बरोबर काय का, आपल्या मनानं करायचं ना. ह्याचे गुरु आले प्रभूजी. लक्ष बरोबर काय का, त्या दुसऱ्या पोराने काय केलं गुरुजी, ह्यानं गुरु बोलवलेत ना सेवा करायला, मी पण माझे गुरु बोलवतो, ह्याच्यापेक्षा दुप्पट सेवा करतो. भाऊ कसं ह्याच्यापेक्षा प्रसन्न करतो म्हणे गुरुला. त्याच्या गुरूंना बोलवलं. त्यावेळेस होता हिवाळा. काय होता, असली कडाक्याची थंडी पडलेली, बर्फासारखी थंडी पडलेली. त्याचे गुरु आले संध्याकाळी, आणि गुरुंना खाऊ घातलं ना. मला गुरु महाराज तुम्ही झोपा, तुम्हाला सकाळी मी आंघोळ घालणार आहे. ह्याला काय केलं, त्याचं बघितलं होतं. मग संध्याकाळी वरी जाऊन थंडीचं माठ भरली आणि थंड पाणी वर ठेवलं. आणि पहाट झाली सकाळी, गुरुला मला गुरु महाराज तुम्ही वरी चला गच्चीवर बसा, तुम्हाला स्नान घालणार आहे. आता गुरुंना वाटलं एवढ्या थंडीचं बसवलं, गरम पाण्याने आंघोळ घालत. ह्यानं काय बघितलं, त्यानं थंड पाण्याने घातली होती. ह्यानं काय केलं, थंड पाण्याचे माठ उचलले आणि गुरुच्या अंगावर होते. ते गुरु असले चिडले प्रभूजी, रट्ट्यात द्यायला लागले त्याला. प्रसन्न करायची इच्छा होती, पण काय झाले, नाराज झाले. लक्ष बरोबर काय का, म्हणून आहे ना, आपल्या मनानुसार गुरूंची सेवा नसते. गुरूंना काय पाहिजे त्याच्यानुसार गुरूंची सेवा आहे. लक्ष बरोबर काय का प्रभूजी. सूत गोस्वामी प्रसन्न झालेले, आणि सूत गोस्वामींनी श्लोक म्हणलेला काय, चिंतामणी लोक सुखम सुरद्र स्वर्ग संपदम. म्हणे गुरूंच्या कृपेनं अशक्य गोष्टी काय होते, शक्य होते. जी गोष्ट प्राप्त होणार नाही ती सुद्धा प्राप्त होते. लक्ष बरोबर काय का, भागवत सांगतात, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्दी न तरेच आत्मा. भागवतातला श्लोक आहे. काय सांगितलंय, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. म्हणजे हे जे मनुष्य शरीर आहे ना, हे खूप दुर्लभ आहे. हे सहजासहजी मिळत, आणि हे मिळालं ना, लक्ष बरोबर काय का, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. मनुष्य शरीर हे अशी जहाज आहे, किंवा अशी बोट आहे की जी हा भवसागर पार करून भगवंताकडे जाऊ शकते, वैकुंठाला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आमचे तुकोबार आहे, या देहूतनं प्रस्थान केलेत. कुठे गेलेत? वैकुंठाला. मनुष्य शरीर आता शक्य आहे. आणि मनुष्य शरीर ही अशी बोट आहे म्हणे की जी वैकुंठाला जाऊ शकते. पण त्या बोटीचा जो कॅप्टन आहे ना, तो कोण आहे म्हणे, गुरु कर्णधारम. आपल्या बोटीचा कॅप्टन कोण आहे? गुरु. आणि आपले गुरुच आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचू शकतात. सूत गोस्वामींनी गुरूंचं महात्म्य सांगितले. लक्ष बरोबर आहे का. आणि सूत गोस्वामींनी उत्तर द्यायला सुरुवात केली. ऐका म्हणले, सावधान व्हा. आता सूत गोस्वामी सांगतात, सावधान होऊन ऐका. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. काय सांगितलं सुखदेव गोस्वामींनी? काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. माऊली, सूत गोस्वामी शौनकादी ऋषींना म्हणले, कलियुगामध्ये प्रत्येक जीव काळाच्या तोंडामध्ये अडकलेला आहे.
कशाच्या तोंडामध्ये? माऊली, कधीही मृत्यू येऊ शकतो. शास्त्र सांगतं की काळरूपी साप, अजगर असा तोंड आ वासून आपल्याकडे बघत आहे. आपण असे खाली आहेत आणि हा अजगर असं मध्ये. फक्त उशीर कशाचा माहितीये का? तोंड बंद करायचं रोजी. लक्ष बरोबर आहे का? आपला जो मृत्यू आहे ना, मृत्यू 24 तास आपल्यासोबत असतो. आता तुम्ही इथं बसलात ना, आपल्या शेजारीच मृत्यू. अरे बघ, ते माईक चालू आहे का कुठला? वाचतच लक्षपूर्वक आहे का? आपला जो मृत्यू आहे ना, आमचे कासा प्रभूजी खाली बसले, त्यांच्या जवळ त्यांचा मृत्यू असतो. आमच्या आवटी प्रभूजी बसले, तुम्ही जसं बसता ना, ती पण तसंच बसले. असं प्रभूजी असं करून बसलंय, असं बघते आपल्याला. तुम्ही जेवढे खाली बसलात ना, सगळ्याचा मृत्यू तुमच्या जवळ बसलाय. माझा कुठे बसलाय? माझ्या जवळ. आणि माझ्याकडे असं बघतो. लक्षपूर्वक आहे का? तुम्ही उठले ना, तो पण उठतो. तुम्ही चालले ना घरी, तुमच्यासोबत निघते प्रभूजी. त्याच्यापासून वाचणं खूप अवघड आहे. लक्षपूर्वक आहे का? काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. कलियुगामध्ये मृत्यू कधी येईल काय सांगता येत नाही म्हणतात सुत गोस्वामी. आणि प्रत्येक व्यक्ती काळाच्या तोंडामध्ये अडकलेला आहे. मृत्यू हा निश्चित आहे माताजी. माताजी लक्षपूर्वक आहे का? मृत्यू हा, प्रभूजी, मृत्यूपासून कोणी वाचू शकत? आमचे युधिष्ठिर महाराज. तुम्हाला महाभारतातली एक कथा सांगतो. युधिष्ठिर महाराज एकदा बसले होते आणि एक भिकारी आला आणि युधिष्ठिर महाराजांना म्हणला, महाराज मला थोडी पैशाची गरज आहे, मला देता का? युधिष्ठिर महाराज म्हणले, उद्या ये. काय म्हणले युधिष्ठिर महाराज? उद्या ये. ते उद्या ये म्हणले आणि वापस चालला तो भिकारी. जात असताना आमचे भीम रस्त्यात गाठ पडले. भीम म्हणले, काय झालं, तुम्ही खाली हात चालले, भिक्षा मिळाली नाही का? तो म्हणला, नाही. युधिष्ठिर महाराज म्हणले, उद्या ये, उद्या देतो. भीमाने ऐकलं. लक्षपूर्वक आहे का? भीमाने ऐकलं. भीम एवढा खुश झाला. भीम काय म्हणला, सगळ्या हस्तिनापूरमध्ये उत्सव साजरा करा. उत्सव साजरा करा? कशामुळे? म्हणे, करा उत्सव साजरा. तुम्हाला सांगतो, सैनिकांना आदेश दिला, सेनापतीला आदेश दिला, सगळ्या हस्तिनापूरमध्ये उत्सव साजरा करा आणि सगळ्यांना जे हवं ते द्या, पैसे द्या, सगळं वाटून टाका. म्हणजे सगळं खूप उत्सव साजरा करा, पंचपक्वान्न तयार करा. युधिष्ठिर महाराजांना समजलं. युधिष्ठिर महाराज म्हणले, भीमाला बोलवलं, कसला उत्सव साजरा करता तुम्ही, काय झालं म्हणे? भीम म्हणले, दादा तुम्हाला भविष्य कळायला लागले म्हणून उत्सव साजरा करायला म्हणे आम्ही. भविष्य कळायला लागले म्हणजे कसलं? तुम्ही त्या भिकाऱ्याला सांगितलं म्हणजे उद्या येईल. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे म्हणजे तुम्ही उद्या जिवंत राहणार. याचा अर्थ तुम्हाला भविष्य समजायला लागले. म्हणून भीमाने काय केलं, सगळ्या हस्तिनापूरमध्ये उत्सव साजरा केला. का? म्हणजे आमच्या दादाला, युधिष्ठिर महाराजांना भविष्य समजायला लागले, मृत्यू कधी येणार ते समजायला लागले. युधिष्ठिर महाराजांना समजलं काय समजलं. युधिष्ठिर महाराजांनी माफी मागितली. याचा अर्थ काय? काळ हा कधीही येऊ शकतो. मग काय सांगितलं या ठिकाणी, की ह्या काळापासून वाचण्यासाठी व्यास ऋषींनी श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. ह्या कलियुगामध्ये आमच्या व्यास ऋषींनी हे भागवत महापुराण सांगितलेलं आहे. लक्षपूर्वक आहे का? भागवताचं महात्म्य सुत गोस्वामी सांगत आहेत. खालील उदाहरण म्हणून तुमचं लक्षात येईल की भागवताचं काय महात्म्य. भागवत रूपी गंगा. लक्षपूर्वक आहे का? भागवत रूपी गंगा आपल्या जिजामाता नगर मध्ये आलेली आहे. हे भागवत महापुराण. लक्षपूर्वक आहे का? भागवत महापुराण आणि गंगा नदी या दोघांचं कंपॅरिझन केलेलं होतं. भागवत रूपी गंगा आणि गंगा नदी या दोन्ही मधला फरक सांगितला. काय सांगितलं फरक? की गंगा नदी जी आहे ना, आता महाकुंभ झाला, महाकुंभ त्रिवेणी संगम. तुम्हाला तिथं स्नान करायला जावं लागलं का गंगा नदीत आलती? तुम्हाला जर गंगेत स्नान करायचं असेल तर गंगा नदीच्या जिजामाता नगर मध्ये येते का तुम्ही तिकडे जाता? आपल्याला तिकडे जावं लागतं. लक्षपूर्वक आहे का? गंगा नदीमध्ये जर स्नान करायचं असेल तर आपल्याला तिकडे जावं लागतं. पण भागवत रूपी गंगा तुमच्या जिजामाता नगर मध्ये आली. आज जानेवारी मध्ये विश्वासनगर मध्ये आलती रोजी. लक्षपूर्वक आहे का? दुसरा फरक सांगतो. गंगेमध्ये जर तुम्ही स्नान करायला गेले आणि जर पाय निसतला प्रभूजी तर काय होतं? गोविंदाय नमो नमः. गंगा नदीमध्ये जर तुम्ही गेले तर खोल वर जाऊ शकत
तिथं साखळ्या बांधलेल्या असतात, साखळ्याला धरून जाऊ नका गुरुजी हळूहळू. जर चुकून पाय निसटला गंगा नदीमध्ये तर तुम्ही गंगा नदीमध्ये वाहत जाणार, मृत्यू होणार तुमचा. पण भागवत रूपी गंगा किती खोल जा, उद्धारच होणार आहे गुरुजी. समजलं का गुरुजी? हा गंगा नदीमधला आणि भागवतामधला फरक आहे. दुसरं एक फरक काय करते म्हणे, गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर तुमचे अनंत जन्माचे पाप नष्ट होतात. काय नष्ट होतात? पाप नष्ट होतात. लक्षपूर्वक आहे का? पण पाप करायची प्रवृत्ती नष्ट होत नाही. म्हणजे सांगतो, मटण खाणारा माणूस गंगेत जाऊन स्नान करणार, गंगा नदी, हे गंगा मैया, मी लय खाल्लेलं आहे आणि लय पिलेलं आहे, लय पाप केलेलं आहे, माझं सगळं पाप नष्ट करा, 100% होणार. पण पाप करायची प्रवृत्ती नष्ट होणार, येऊन परत खाणार आणि परत खाणार, परत अजून डबल पाप साचणार. लक्षपूर्वक आहे का? पण जो व्यक्ती भागवत ऐकतो ना, त्याची पाप करायची प्रवृत्ती नष्ट होते. आणि भागवत म्हणजे कसं आहे सांगतो, लक्षपूर्वक आहे का? भागवत म्हणजे मुळासकट उपसून काढतो, मुळासकट. आणि गंगा नदीमध्ये स्नान करणं म्हणजे कसं आहे, झाड तोडणं. हे मागचं कसं तोडलं बघा, मागचं वडाचं पिंपळाचं कशाच होतं, वडाचं. हे जसं सोडलं ना, हे तोडणं म्हणजे लक्षात घ्या, त्याला बघून तुम्हाला गंगेची आठवण झाली. म्हणजे काय, गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर असे पाप नष्ट होतात, परत फुटतात. पण भागवत रूपी जर गंगेत स्नान केलं ना, मुळा सगळ्याचा उपस्थित, परत पाप व्हायचे चान्सेसच नाही. लक्षपूर्वक आहे का? तर आमच्या सुखदेव गोस्वामींनी सांगितलं काय, न गंगा न गया सेतुर न काशी न च पुष्करम जिव्वाग्रे वर्तते यस्य हरिरित्याक्षरद्वयम्. काय सांगतात माहिती का? गंगा नदीमध्ये स्नान करायची गरज नाही. मी नाही सांगत ना प्रभूजी, शास्त्र सांगते काय, न गंगा न गया, गंगेमध्ये जायची गरज नाही, गयाला जायची गरज नाही. गयाला कशाला जातात? पिंडदान करायला. न गंगा न गया सेतुर न काशी, सेतू म्हणजे रामेश्वरम, काशी काशी. आपण म्हणतो ना आम्ही काशी गेली म्हणजे काशी झाली आमची. लक्षपूर्वक आहे का? काशी झाली, पोलीस मध्ये आलो, काशी झाली. लक्षपूर्वक आहे का? न गंगा न गया सेतुर न काशी न च पुष्करम. कुठं जायची गरज नाही म्हणे कुणाला पण. जिव्वाग्रे वर्तते यस्य हरिरित्याक्षरद्वयम्. ज्याच्या जिभेवरती 2 अक्षर आहेत. कोणते? हरी. जो व्यक्ती नामस्मरण करतो ना, हरी हरी म्हणा, हरी 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 हरी, विठ्ठल विठ्ठल, हरे कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. तुम्हाला गंगा नदीमध्ये करोडो वेळेस स्नान केलेल्याचं फळ इथं बसून मिळते. लक्षपूर्वक आहे. तुमचा संतांवर विश्वास आहे ना? संतांवर विश्वास आहे, तुकोबारांवर विश्वास आहे, माऊलीवर, माऊलींवरती विश्वास आहे का नाही? तुकाराम महाराजांवरती, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवळे आनंदा व्हावा. काय सांगितलंय? कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये हरिनाम घ्या. तो नारायण आहे ना कमरेवर हात ठेवलेला, तो तुमच्या घरी तुम्हाला भेट द्यायला येईल. माताजी, हे भगवंताच्या नावाचं, भगवंताच्या कथेचं महात्म्य. म्हणून तुम्ही दुःख करू नका की आम्हाला कुंभमेळ्याला जायला मिळालं नाही. प्रभूजी, इथं बसून हरिनाम तुम्ही कथा ऐकताय ना, तर तुम्हाला कुंभमेळ्यात, महाकुंभमेळ्यात स्नान केल्याचं फळ प्राप्त होईल. कथा ऐकल्यानंतर नवे नवे. लक्षपूर्वक आहे का? कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर अनंत जन्मीचे पाप नष्ट होतात. भागवत कथा ऐकल्यानंतर वैकुंठाची प्राप्ती होते. कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं ना तरी परत जन्म घेऊन यावं लागतंय. कथा ऐकल्यानंतर परत जन्म घेऊन यायची गरज नाही. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, भगवंत न्यायला तुम्हाला येतात, उभारतात वाट बघत. चला वापस. का? कथा ऐकली. समजलं का? हे भागवत कथेचं महात्म्य. 2 मिनिटं आपण हरिनाम संकीर्तन करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की परिपावन श्री हरिनाम संकीर्तन की अशा प्रकारे देवतांना समजलं की सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना कथा सांगणार आहे. लक्षपूर्वक आहे का? भागवत जे आहे ना प्रभूजी, कथेमध्ये कथा आहे. तुम्ही जर नाही झोपले तर तुम्हाला लक्षात येईल, नाहीतर सगळं गोंधळ उडेल. भागवत जे आहे ना, हे बघा, सुरुवातीला मी काय सांगितलं, शिवजींनी कोणाला सांगितली? पार्वती मातेला. लक्षपूर्वक आहे का? पुन्हा नैमिषारण्यामध्ये जे चतुष्कुमार आहेत त्यांनी नारदांना सांगितले. लक्षपूर्वक आहे का? गंगा नदीच्या काठी शुकदेव गोस्वामींनी कोणाला सांगितली? परीक्षित महाराजांना. लक्षपूर्वक आहे का? आता नैमिषारण्यामध्येच सूत गोस्वामी 88,000 ऋषींना कथा सांगायला. पण सूत गोस्वामी 88,000 ऋषींना जी कथा सांगायली ती कोणती कथा सांगायलेत? शुकदेव गोस्वामींनी सांगितलेली कथा सांगायली. तुमचं लक्ष आहे का? कथा कोण सांगाले? सूत गोस्वामी. कोणाला सांगायलेत? 88,000 ऋषींना. पण कोणती कथा सांगायलेत? जे शुकदेव गोस्वामीने परीक्षिताला सांगितली होती ती कथा. समजलं ना? असं तर जाईल ना. लक्षपूर्वक आहे. शाळेमध्ये शिकलेत ना, कोण कोणाच म्हणाले, बरोबर आहे का? आता मी कुणाला तर म्हणेल की आमचे कासार गुरुजी मला असं म्हणाले, काय आमचं मसाल्याचं दुकान आहे. मी कोणाला सांगलो? ह्यांना सांगलो. कुणी म्हणलेलं सांगलो? ह्यांनी म्हणलेलं तुम्हाला सांगलो. तसं शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलेली कथा आता सूत गोस्वामी कुणाला सांगितले? शिवनकादी ऋषींना, 88,000 ऋषींना. काय सांगतात? परीक्षित महाराजांना भागवत कथा शुकदेव गोस्वामी सांगत आहेत. ही बातमी देवतांना समजली. देवी देवता आले. लक्षपूर्वक आहे. परीक्षिते कथा वक्तुम सभायां संस्थिते शुके सुधा कुंभम गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. देवतांना समजलं. लक्ष द्या माझ्याकडे. देवतांना समजलं की शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना भागवत सांगायला लागले. काय केले देवता? सुधा कुंभम गृहीत्वैव. सुधा कुंभ म्हणजे अमृताचा कुंभ, अमृताने भरलेला कुंभ घेऊन आले प्रभू. आणि काय केले? देवास्तत्र समागमन. ज्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी कथा करत होते ना परीक्षित महाराजांना, त्या ठिकाणी देवता अमृताचा कुंभ घेऊन आले.
आणि काय केलं? शुकम नत्वा वदन सर्वे स्वकार्य कुशलः सुरः कथा सुदाम प्रयच्छस्य ग्रहीत्वैव सुदामिमाम. काय केलं देवतांनी? अमृताचा कुंभ घेऊन आले. शुकदेव गोस्वामी कथा सांगायला बसलेले. देवता आले. शुकदेव गोस्वामींना दंडवत प्रणाम केला. इंद्राणी सगळे देवी देवता दंडवत प्रणाम केला आणि काय म्हणले? कथा सुधाम प्रयच्छस्य ग्रहीत्वैव सुधामिमाम. हे शुकदेव गोस्वामी तुम्हाला दंडवत प्रणाम, आमचा प्रणाम स्वीकार करा. म्हणे कशाला आलात? काय विशेष प्रयोजन यायचं? म्हणे कथा ऐकण्यासाठी आलो. लक्षपूर्वक आहे का? आवाज थोडा वाढवा ना मला, मगाचा व्यवस्थित होता. देवता काय म्हणले? आम्ही कथा ऐकायला आलो. काय म्हणले? लक्षपूर्वक ऐका. एवं विनिमयो जाते सुधाराज्ञा प्रपीयताम प्रपास्यामो वयम सर्वे श्रीमद्भागवतामृतम. काय म्हणले देवता? एवं विनिमयो जाते सुधाराज्ञा प्रपीयताम. हे शुकदेव गोस्वामी, आम्ही अमृताचं कुंभ आणलेलं आहे, त्याच्यामध्ये अमृत भरलेलं आहे. हे अमृत तुम्ही परीक्षित महाराजांना पाजा. कुणाला पाजा? परीक्षित महाराजांना. आणि काय करा म्हणे? प्रपस्यामो वयम सर्वे श्रीमद्भागवतामृतम. हे आम्ही आणलेलं अमृत परीक्षित महाराजांना पाजा. त्यांना श्राप लागलाय ना? म्हणे हो. ते मरणार आहेत ना 7 दिवसात? म्हणे हो. मग काय करा म्हणे? हे अमृत त्यांना पाजा. काय होईल अमृत पिल्यामुळं? अमर होतील परीक्षित महाराज, मरणार नाही. आणि मग काय करायचं म्हणे? प्रपस्यामो वयम सर्वे श्रीमद्भागवतामृतम. हे भागवत रूपी अमृत आम्हाला सांगा. काय म्हणला इंद्र? देवी देवता काय म्हणते? हे अमृत त्यांना पाजा आणि तुम्ही जे अमृत सांगताय ना भागवत, ते आम्हाला सांगा. लक्षपूर्वक आहे का? ऐकलं शुकदेव गोस्वामींनी. ताड करणं उठले, तळपायाच्या मस्तकाला गेली. देवतांवर चिडले शुकदेव गोस्वामी. काय म्हणले शुकदेव गोस्वामी रागात? लक्षपूर्वक आहे का? क्व सुधा क्व कथा लोके क्व काचा मणिर्महान. क्व कथा क्व सुधा क्व कथा लोके. अहो कुठं तुमचा अमृत, कुठं आमची कथा, कुठं काचाचा तुकडा आणि कुठं हिऱ्याचा तुकडा? तुम्ही आमच्या भागवताची तुलना अमृताशी करताय. आणि काय म्हणले? अभक्तांसांश विज्ञाय न ददवच कथामृतम. काय म्हणले? तुमच्या सारख्या देवतांना हे भागवत ऐकण्यासाठी नाही. तुम्ही अभक्त आहेत म्हणे, तुम्ही भगवंताचे भक्त नाहीत. तुम्ही काय करलेत म्हणे? कथेचा व्यवहार करले. लक्षपूर्वक ऐका. शुकदेव गोस्वामी चिडले आणि शुकदेव गोस्वामी काय म्हणले? उठा. काय म्हणले देवतांना? उठा इथून, चला गेट लॉस्ट. चिडले प्रभूजी शुकदेव गोस्वामी. भागवताची तुलना करताय अमृताशी? काहीच वाटलं नाही तुम्हाला? उठा इथून म्हणे, चला. रागवले शुकदेव गोस्वामी. लक्षपूर्वक आहे का? भागवत जे आहे ना, भागवत देवतांना सुद्धा भेटत नाही माताजी. देवतांना सुद्धा प्रभूजी देवतांना ऐकायला भेटत नाही म्हणूनच अमृत घेऊन आले होते. त्यांना जर तिथे भेटत असलं असतं स्वर्गात, तिथे कशाला यायची गरज होती? लक्षपूर्वक आहे का? मनुष्य शरीर जे आहे ना माताजी, हे खूप महत्वाचं आहे. एक अभंग आहे बघा, तुम्हाला माहित असेल. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. इह लोकीचा हा देह, या पृथ्वीवरचा जो आपला देह आहे ना मनुष्य शरीर, हे देवता इच्छा करतात प्राप्त करण्याची. लक्षपूर्वक आहे का माताजी? प्रभूजी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. देवतांचं शरीर महान आहे का आपलं महान आहे? प्रभूजी भौतिक लौकिक दृष्ट्या देवतांचं शरीर दिव्य आहे. कसं आहे? दिव्य. आपलं शरीर कसं आहे? म्हातारा होत आहे. देवतांचं शरीर म्हातारा होत. प्रभूजी पहिला फरक सांगतो. लक्षपूर्वक आहे का? पहिला फरक, देवता म्हातारे होत नाही, आपण होतो. कोणतं भारी आहे? देवताचं का आपलं? देवतांचं लौकिक दृष्ट्या. लक्षपूर्वक आहे का? दुसरं, देवतांना टॉयलेटला जायची गरज नाही. प्रभूजी तिथं तसला विषय नाही टॉयलेट वगैरे. आपल्याला मलमूत्र विसर्जन करावं लागतं. ते गलिच्छ आहे. लक्षपूर्वक आहे का? देवता ते करत नाही. मग त्यांचं शरीर महान आहे का आपलं? हा प्रभूजी लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला जर भूक लागली ना, तहान लागली ना, तर चैन पडत नाही. तिथं तहान नाही, भूक नाही.
म्हातारपण नाही. लक्षपूर्वक आहे का? देवतांच्या शरीरामध्ये. मग भारी कोणता आहे? लौकिक दृष्ट्या देवतांचं. मग एवढं भारी आहे तर का बरं खाली ऐकलं इथं आले भागवत ऐकायला प्रभूजी? कारण समजा देवतांचं जे शरीर आहे ना ती भोग येऊनी. कोणती येऊनी? भोग येऊनी म्हणजे समजते का? तुम्हाला उदाहरण सांगतो. कुत्रा आहे ना, कुत्र, कुत्र कसं आहे? भोग येऊनी. भोग येऊनी म्हणजे काय? कुत्र्याच्या शरीरामध्ये कर्म करता येईल का? कुत्र कुठे जाते? खड्डे खांदायला. रोजी कुत्र कुठे खड्डे खांदायला जाते का? नाही. कुत्र्याच्या शरीरामध्ये कर्म करता येत नाही. काय करावं लागते कुत्र्याच्या शरीरामध्ये? कुत्र्याच्या शरीरामध्ये फक्त काय करायचं? भोग भोगायचे. तसं देवतांचं शरीर आहे. जे पुण्यकर्म केलेले आहेत ना त्यांना स्वर्गात पाठवतात. देवी देवताचं पद देतात. तिथं जाऊन फक्त इंद्रिय तृप्ती करायची. लक्षपूर्वक आहे का? भोग भोगायचे. तिथं तुम्ही पांडुरंगाची भक्ती करू शकत नाही. पांडुरंगाची भक्ती इथंच होते, दुसरीकडे. लक्षपूर्वक आहे का? म्हणून मनुष्याचं शरीर महत्वाचं आहे. प्रभूजी मावळ ते ट्विटर सारखं वाचतो असा आवाज वेगळं झालं. आवाज बास दे थोडा. हरी 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 हरी. लक्षपूर्वक आहे का? थोडा इको कमी करा. हरी 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 हरी. हा ओके. हरी 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 हरी. हरे कृष्ण. माताजी मनुष्याचं शरीर खूप महत्वाचं आहे. एक राजा होता. राजा लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला मनुष्य शरीराचं महत्व लक्षात येईल. एक राजा होता. त्यांनी काय केलं प्रभूजी? राज्यामध्ये अशी अनाउन्समेंट केली. काय अनाउन्समेंट केली? उद्या माझी तिजोरी ओपन करणार आहे सगळी, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊन जा. आणि सगळ्या राज्यामध्ये दौंडी पेटवली. आता सगळी प्रभूजी राजाची तिजोरी उघडणार आहे म्हणल्यावर कमी लोक आले असतील का? सगळ्या राज्यातले लोक आले. लक्षपूर्वक आहे का? म्हणे या राजाची तिजोरी लुटून न्यायची. आज कुणालाच घेऊ द्यायचे नाही म्हणे. काय लोक शक्तिशाली लोक आले, कुणालाच नेऊ द्यायचे नाही म्हणे. काय राजाने तिजोरी उघडली. लक्षपूर्वक आहे. लोक पळत आले. तिजोरीत बघितलं. तिजोरीत काय होतं माहिती का? लोखंड आणि चांदी. काय होतं? लोखंड आणि चांदी. लोकांनी बघितलं. अरे म्हणले हे काय नाही हवं. पण त्यातल्या त्यात कशाला लुटायला लागले? चांदीला. लक्षपूर्वक आहे का? जास्तीत जास्त लोकांनी काय नेलं? चांदी घेऊन गेले. लोखंडाला कोणीच न्यायला तयार नाही. पण काही काही लोक होते आपल्यासारखे गरीब, ते म्हणजे लोखंड तरी बंगारला घालून ते तर पैसे येतील. मग त्याने लोखंड घेतलं. लक्षपूर्वक आहे का? लोखंड घेतलं. आणि राजा काय म्हणला? चांदीवाले आहेत ना, चांदीवाले, चांदी लुटलेले म्हणजे बाहेर जावं. चांदी लुटलेले बाहेर गेले आणि दरवाजात जाऊन थांबले. आणि राजा काय म्हणला? लोखंड ज्यांनी घेतले त्यांनी इथं थांबायचे. थांबले आणि चांदीवाले बाहेर हाकलले. चांदीवाले काय विचारले? लोखंडवाले सोबत काय करत असते बघावं तर म्हणजे दरवाजात लपले. म्हणजे चांदी घेतली त्या दरवाजात लपले ना असं बघायला लागले. राजाकडे होतं परीस. काय होतं प्रभूजी? परीस. त्या राजाने काय केलं? ज्यांनी लोखंड घेतलं होतं त्यांना एकेकाला बोलवलं. म्हणजे पुढे या. ते आले ना, जेवढं लोखंड घेतलं त्याला परीस लावायचं. ते काय व्हायचं प्रभूजी? सोनं. ते चांदीवाले पडले ना दिसून. म्हणजे लोखंड नेलं असतं बरं झालं असतं. लक्ष बरं काय का? तसंच सेम देवतांचं शरीर म्हणजे चांदीचं आहे आणि आपलं म्हणजे कशाचं आहे? लोखंडाचं. लक्ष बरं काय का? देवतांचं शरीर म्हणजे चांदीचं आहे, आपलं शरीर म्हणजे लोखंडाचं आहे. या लोखंडाला भगवन नाम रूपी परिसाचा स्पर्श झाला ना, त्याचं सोनं होतं प्रभूजी वैकुंठाला वापस जातं. देवता जाऊ शकत नाहीत. हे महात्म्य प्रभूजी मनुष्य शरीराचं. पांडुरंगाच्या भक्तिरूपी परिसाचा स्पर्श जर या लोखंड रूपी शरीराला झाला, आमचा अन्नातून लोखंड आहे, मी तर 100% जाणार वैकुंठाला. रोजी अजून आहे कोणाचा अन्न लोखंड आहे? आमचंच आहे लोखंड. ह्याला पांडुरंगाच्या भक्तीचा स्पर्श झालेला आहे, पांडुरंगाच्या नावाचा स्पर्श झालेला आहे. 100% सोनं होणार. चांदी घेऊ नका, स्वर्गात जायची इच्छा करू नका. स्वर्गात जर गेले, आमची माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, स्वर्गात जर तुम्ही गेले काय म्हणतात? मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका. स्वर्गात जरी गेले आणि तुमचं जर पुण्य संपलं तर कुठे यावं लागतं? परत तुम्हाला इथे यावं लागतं. लक्ष करू काय का? मग तो इंद्र जरी असला ना, इंद्राला सुद्धा त्याचं पुण्य संपल्यानंतर इथे यावं लागतं मृत्यू लोकांमध्ये. प्रभूजी एकदा राम भगवंत जेवण करत होते वैकुंठामध्ये, जेवण करत होते. सीता माता वाढत होती भगवंतांना. राम भगवंत जेवण करत असताना असं खाली बघायचे ना, हसायचे. सीतेला काय वाटलं? जेवणात काहीतरी फॉल्ट आहे. सीता मातेने भगवंतांना विचारलं, म्हणे भगवंता
जेवणात काय मीठ जास्त पडले का? काय नेमकं अडचण आहे? काय तुम्ही हसताय? भगवंत म्हणजे काय नाही असंच हसतोय म्हणे. परत भगवंत घास खाई लागले. घास खात असताना परत खाली बघितलं, हसले. आता सीतामातेचा राग आला. सीतामाता काय म्हणल्या? भगवंत खरं सांगा म्हणल्या, काय झाले? जेवण चांगलं झालं नाही का माझं? भगवंत म्हणले, अगं नाही सीते, तसं नाही. का हसताय तुम्ही मला सांगा? राम भगवंत म्हणले, इकडे. सीतामाता जवळ आले. म्हणले, काय खाली बघ म्हणले, ते मृत्यू लोकात. काय? राम भगवंतांनी दाखवलं एक मुंगळा, त्याच्या बोखंडी एक दुसरा मुंगळा बसला. राम भगवंत म्हणले, ती बघ. म्हणले, हे काय? एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या बोखंडी बसला. तो जो बोखंडी बसला ना म्हणले वरी, ती इंद्र आहे म्हणले मागच्या जन्मात. कोण आहे? आणि त्याला खुर्चीवर बसायची लय सवय, म्हणून त्याला ते कोण दिसते त्याच्या अंगावर जाऊन बसत. राम भगवंत म्हणले, मुंगळा कोण आहे? इंद्र, पूर्वजन्मीचा. इंद्राला जर मुंगळा व्हावं लागतंय, लक्षपूर्वक काय का, तर तुमची आमची काय गत आहे? म्हणून आहे ना, बुद्धिमान लोक आहेत ना, बुद्धिमान लोक दिमाग लावतात. लक्षपूर्वक आहे का? सोनार की एकच हाणायचं, वैकुंठाला जायचं, एक बोकू जायचं नाही. लक्षपूर्वक आहे का? अशा ठिकाणी जायचं. लक्षपूर्वक आहे का? अशा ठिकाणी जायचं. न तदभास येते सूर्य न शशांको न पावकः यद गतवा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अशा ठिकाणी जावा, अशा ठिकाणी जावा जिथून परत वापस यायची गरज पडणार. आणि ते म्हणजे आमच्या पांडुरंगाचं घर. कोणतं? वैकुंठ. लक्षपूर्वक आहे का? काय म्हणले सुखदेव गोसाई? म्हणले, क्व सुधा क्व कथा लोके क्व काच मनीर महान. कुठं तुलना करताय म्हणे तुमच्या अमृताची आणि आमच्या कधीची? उठा म्हणे, चालते वा इथून. हकलून लावलं देवी देवतांना सुखदेव गोस्वामींनी. लक्षपूर्वक आहे का? देवतांना आला राग. देवता गेले ब्रह्माजींकडे. ब्रह्माजींना म्हणले, ब्रह्माजी आम्हाला सुखदेव गोस्वामींनी आम्ही अमृत द्यायला होतो म्हणे, आणि भागवत कथा सांगा म्हणले तर आम्हाला हकलून लावलं म्हणे. एवढं भागवत महान आहे का? ब्रह्माजी म्हणले, लक्षपूर्वक आहे का? ब्रह्माजी म्हणले, आपण एक काम करू, भागवताची आणि इतर जेवढे सगळे ग्रंथ आहेत ना म्हणजे ब्रह्मांडातले, त्यांचं आपण एक तराजूमध्ये वजन करू. प्रभूजी ब्रह्माजी आले. ब्रह्माजींनी एका पार्ट्यामध्ये भागवत ठेवलं, एका पार्ट्यामध्ये जेवढे ब्रह्मांडामध्ये ग्रंथ आहेत ना सगळे ठेवलेले आहेत. भागवताचं पार्ट जड झालं, भागवत खाली गेलं. लक्षपूर्वक आहे का? मग त्यावेळेस ब्रह्माजींनी भागवताला नाव दिलं श्रीमद. श्रीमद भागवत महापुराण. श्रीमद म्हणजे काय माहिती का? लक्षपूर्वक आहे का? श्री म्हणजे काय? श्री म्हणजे राधाराणी, तीच लक्ष्मी. लक्षपूर्वक आहे का? आणि मद म्हणजे काय? राधाराणीचा अहंकार. श्रीमद राधाराणीचं जे स्वरूप आहे ना, मद म्हणजे अहंकार किंवा मदाचा अर्थ आहे काय? स्वरूप. लक्षपूर्वक आहे का? श्रीमद राधाराणीचं जे चित्त आहे, राधाराणीचं जे स्वरूप आहे, ते म्हणजे भागवत महापुराण. आणि भागवत महापुराण जे लिहिलंय, लक्षपूर्वक आहे का? खूप सुंदर वर्णन आहे. भागवत लिहिलंय पांढऱ्या पानावरती, आणि अक्षर कसले असतात? काळे. म्हणजे ते पांढरं पान म्हणजे राधा आहे, आणि अक्षर काळे म्हणजे कृष्ण आहे. हे भागवत आहे. कसं आहे म्हणे भागवत? राधा भक्तीर हरिज्ञानम ताभ्याम यातन समन्विता ताम श्री भागवतीन गाथा वंदे युगल रूपिणी. भागवत कशी आहे म्हणे? वंदे युगल रूपिणी. युगल म्हणजे काय? दोन. युगल म्हणजे राधा आणि कृष्णाचं जे स्वरूप आहे ना, ते म्हणजे भागवत. प्रभूजी हे भागवताचं महात्म्य. शौनक ऋषींनी प्रश्न विचारला सूत गोस्वामींना, म्हणे ही कथा 7 दिवसाची का असते? आणि पहिली कथा 7 दिवसाची कुणी कुणाला सांगितली? हा प्रश्न शौनकादी ऋषींनी विचारला सूत गोस्वामींना. सूत गोस्वामी म्हणाले, सगळ्यात पहिल्यांदा भागवत नारदांनी ब्रह्माजींकडून ऐकलेलं. सगळ्यात पहिलं भागवत कुणी ऐकलंय? नारद. कोण आहेत? ब्रह्माजींचा मुलगा. लक्षपूर्वक आहे का? आणि ब्रह्माजींना भागवत कोण सांगितलं? ब्रह्माजींना कोण सांगितलं भागवत? ब्रह्माजी तर पहिला जीव आहे ह्या ब्रह्मांडातला. ब्रह्माजींना कोण सांगितलं? विष्णू भगवंत. कोणी सांगितलं? कारण विष्णू भगवंतांच्या बिंबीतनं जे कमळाचं देठ निघाले ना, त्याच्यावरती ब्रह्माचा जन्म झालाय. प्रभूजी आता हे वाक्य बोलणं बरोबर नाही, पण तुम्हाला सांगू का? लक्षपूर्वक आहे का? गावरान भाषेत काय म्हणतात का? एका बापाचा कोण आहे माहिती का? फक्त ब्रह्मा आहे. ब्रह्माजीला आई नाही तुझी. ब्रह्माजीला फक्त वडील आहेत, आणि ते कोण आहेत? विष्णू भगवान. आणि त्यांच्या बेंबीतनं जे देठ निघाले ना, त्या देठावरती ब्रह्माजींचं प्राकट्य झालेलं आहे. मग
सगळ्यात पहिल्यांदा जे भागवत आहे ते भगवंतांनी ब्रह्माजींना सांगितले. लक्षपूर्वक आहे का? चतुर्श्लोकी भाग